ठरलं तर मगचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे सगळे सुभेदार मंडळी आता गोळा झालेले असतात, पूर्णाजी पण असतात. तर आता इथे सायली प्रियासमोर थांबलेली असते. तर आता सायली म्हणते, प्रिया सगळ्यांच्या अश्रूंचा बदला मी घेणार असं म्हणते सायली, आणि ती कानाखाली मारते प्रियाच्या, आणि तिच्या हातामध्ये काहीतरी पेपर पण असतो बघा प्रेक्षक सायलीच्या. मी इतकं मारणार की मारून मारून मी अक्षरशः तुला शिक्षा देणार असं म्हणते सायली. तर सायली आता तिला घराबाहेर काढते आणि म्हणते, तुझ्या सगळ्या छोट्या मोठ्या पापांची, विश्वासघाताची, तुझ्या अस्तित्वाची, तुझ्या आत्म्याची असं म्हणते ती. तर आता तिला जाऊन ती पोलिसांच्या पायात टाकते आणि म्हणते, तू तन्वी नाही आहेस हे सगळ्यांना सांगणार पुराव्यांशी. तर आता ती परत मारते प्रियाला कानाखाली, कुठेही जाऊ नका, अजून शो बाकी आहे असं म्हणते सायली, आणि कानाखाली परत मारते आता प्रियाच्या ती. तर आता ह्याच आठवड्यामध्ये हे लागणार आहे बघा प्रेक्षक हो. तर आता मेन एपिसोडमध्ये ते ह्याच आठवड्यामध्ये येणार आहे. तर प्रेक्षक हो बघायला विसरू नका. ठरलं तर मग ह्या आठवड्यामध्ये खूप इंटरेस्टिंग काय काय होणार आहे. तर प्रेक्षक हो डीएनएचे रिपोर्ट्स येणार असतात. तर सायली आणि अर्जुन ते रिपोर्ट्स ची वाट बघत असतात की त्या दिवशी ते सांगणार असतं सगळ्यांना की प्रिया ही तन्वी नाही आहे म्हणून. तर आता सगळ्यांना कळणार आहे ते सत्य. तर आता ती पूर्णाजीला पण बोलून घेतलेली असते सत्य सांगण्यासाठी, आणि ते सत्य सांगता सांगता आता इथे सायली कानाखाली मारते तिच्या एक, आणि मग म्हणते की मी तुला असं काही करू देणार नाही जेणे आमच्या घराची अजून बदनामी होईल म्हणते, आणि अजून मारते, खूप सारं मारते तिला, आणि म्हणते मी तुझा सगळा बदला घेणार, सगळ्यांच्या अश्रूंचा मी बदला घेणार असं म्हणते ती. ती परत परत मारते तिला. तर परत ती घराबाहेर काढते आता इथे प्रियाला. घराबाहेर काढताना म्हणते की ती मी सगळ्याचा बदला घेणार, तुझ्या विश्वासघात जेवढा केलीस आमच्या सगळ्यांचा, तुझ्या अस्तित्वाचा सगळ्याचा बदला घेणार म्हणते ती, आणि पोलीस जे असतात ना तिच्या पायात जाऊन टाकते आता ती तिला सायली बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रियाला खरंच खूप घाबरलेलं दाखवलंय, मात्र पोलिसच्या समोर जाऊन फेकते ना तेव्हा तर ती खूप जास्त घाबरलेली असते. तर सगळेच सुभेदार मंडळी बाहेर आलेली असतात बघण्यासाठी, आणि आता इथे सायली प्रियाला टाकलेली असते मारून. तर आता त्या सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटतं, कारण सायली सतत मारत असते ना, इथे प्रियाला मी शिक्षा देणार आहे तुला असं म्हणून सारखं सारखं मारत असते ती. तर आता ती परत म्हणते की कुठेही जाऊ नका, हिला सगळ्या तिच्या पापांची शिक्षा मिळणार आहे असं म्हणते सायली. तर आता परत खूप छान प्रोमो आलेला आहे बघा प्रेक्षक. तर आता उघड लवकरच होणार आहे की प्रिया ही तन्वी नाही आहे म्हणून, आणि सगळ्यांसमोर हे सत्य येणार आहे. तर ते डीएनए रिपोर्ट्स येणार आहेत बघा प्रेक्षक. तर ह्या आठवड्यामध्येच इंटरेस्टिंग हा येणार आहे एपिसोडमध्ये. तर प्रेक्षक अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता वळूया प्रोमोकडे. तर प्रोमोप्रमाणे लवकरात लवकर एक्सपोज होणार आहे आता प्रिया, आणि तिला कानाखाली मारती आहे हे सायली, म्हणजे ते एक्सपोज पण होणार आहे, आणि हे पण झालंय की संतोषने स्टेटमेंट पण दिली असेल की तिनेच मारलंय शांताला म्हणून. तर आता ही स्टेटमेंट दिल्यामुळे पोलीस सुद्धा आलेली असते, कारण आता इथे फक्त फ्रॉजरी म्हणजेच आता नाव बदलल्यामुळे तर एवढी मोठी शिक्षा नसते की पोलीस येतील. मात्र मोठं ते रेकॉर्ड पण झालं असेल, तो म्हटलेला असतो ना अर्जुन, दोन्ही गोष्टी एकदाच करूया, म्हणजे ती एक्सपोज पण होईल आणि त्याच दिवशी ती जेलमध्ये पण जाईल. तर आता दोन्हीही कळलेले असतात बघा प्रेक्षक. म्हणजे आता इथे अर्जुन बघतो की संतोषचं स्टेटमेंट मिळेल, आणि सायली हे बघते की कसं एक्सपोज होईल म्हणून तन्वी, म्हणजेच ती प्रिया तन्वी नाही आहे म्हणून. तर हे सगळं बघा प्रेक्षक दोघांनी घडवून आणलेलं आहे. तर आता इथे अर्जुनने पोलिसांना बोलवलं असतं की तिने शांताचा मर्डर केलाय म्हणून, आणि आता इथे सायली तिला ती तन्वी नाही आहे म्हणून हे सिद्ध करते, आणि ते सिद्ध झाल्यामुळे ती घराबाहेर काढते, आणि लगेच घराबाहेर काढल्या काढल्या पोलीस तिला घेऊन जातात म्हणजे प्रियाला. तर प्रिया आता जाणार आहे बघा प्रेक्षक जेलमध्ये, कारण आता संतोषने ते सत्य सांगितलेलं असतं. तो मेन आय विटनेस आहे. प्रियाने इथे माती खाल्ली कारण तिने ते संतोषच्या बायकोला किडनॅप करून ठेवलेला असतं, आणि तो व्हिडिओ आता अर्जुन दाखवलेला असतो त्याला. त्यामुळे आता इथे हा मोठा घात झालेला असतो त्याचा. त्यामुळे आता तो ते जे घेतलेलं असतो ना आपल्यावरती की शांताचा खून त्याने केलेला असतो, म्हणून तो आता तो वापस करतो बघा प्रेक्षक. म्हणजे तो सांगणार होता सत्य, आणि तो आय विटनेस म्हणून आता प्रियाला पकडणार पोलीस. तर प्रेक्षक खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्या गोष्टी, आणि मायपत आणि नागराज पण बाहेर येतील लवकरात लवकर, कारण आता हे सिरियल तर काय एवढ्या लवकर संपणार नाही. कारण नवीन विलन माहितीच आहे तुम्हाला प्रेक्षक. सचिन सचिन दीक्षित हा मोठा विलन आहे. तो तर सगळ्यांपेक्षा जास्त क्रूर आहे. त्याला कुणाचीच काय पडलेली नाही, फक्त पैसे पैसे म्हणत असतो तो. तर आता तो दोघांना बाहेर काढणार, नागराजला आणि मैपतला, आणि त्याच्यानंतर ती लोक जे बदला घेणार अर्जुन सायलीचा, ते बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रेक्षक. तोपर्यंत प्रिया आता जेलमध्ये जाणार, मग त्यानंतर प्रिया जेलच्या बाहेर येणार. प्रेक्षक ही चेन अशी चालू राहू देत, कारण आम्हाला खूप जास्त एंटरटेनमेंट होते. खरंच हे मुलं बाळं आणि हे ते बघायला खरंच खूप कंटाळा येतो. मात्र केस आणि आज जाणं जेलच्या बाहेर येणं आहे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. लग्नानंतर होईलच प्रेम बघतायच ना तुम्ही प्रेक्षक हो. किती किती बोरिंग आहे ते मुलांचं दाखवत आहेत, हे होणार ते होणार, खूपच बोरिंग दाखवत आहेत खरंच ते प्रेक्षक हो. सिरियलने कोणत्याही सिरियलमध्ये मुलं होणार म्हणजे कॉन्सेप्ट बिघडला समजायचं, की बोरिंगच होणार सिरियल म्हणून समजायचं. मुलं व्हायच्या साथ बंद करून टाकावं सिरियल. खरंच इंटरेस्टच मरतो ना त्याच्यानंतर प्रेक्षक हो. जर प्रेक्षक हो, या सिरियलमध्ये खूप मस्त अपडेट आहे, ते म्हणजे प्रिया जेलमध्ये पण जाणार, आणि हे एक्सपोज होणार की ती तन्वी नाही आहे म्हणून. तर आता खरी तन्वी कोण आहे ह्याच्या मार्गावर लागणार आहेच अर्जुन आणि सायली. आणि आता मधुभाऊ जे असतात, जे आता सध्या कोमामध्ये आहेत, ते कधी शुद्धीवर येणार,
कारण ते शुद्धीवर आल्यावर नागराजचं पण एक्सपोज होणार की त्यानेच मारलेलं असतं त्यांना म्हणून. तर आता नागराज आणि महिपत बहुतेक सुटतील बघा प्रेक्षक हो. कारण आता ते सुटले नाही तर मग स्टोरी पुढे कशी जाणार. तर ते दोघं सुटणारच आणि सुटलेच पाहिजेत म्हणजे त्याच्याशिवाय स्टोरी पुढे जाणार नाही. तर सचिन जो आहे तो त्यांना मदत करतोय हे पण कळणार अर्जुनला. ती एक वेगळी केस आहे बघा प्रेक्षक हो आता सचिनची. ही एक खूपच वेगळी केस आहे. ही नवीन केस घेणार आता इथे अर्जुन ही केस संपल्यानंतर. त्याच्यानंतर मैपत आणि नागराज आणि कुणाचं तरी मर्डर करतील. मग ती एक नवीन केस मिळेल. मला वाटतंय नागराज येऊन बाहेर सुमानचंच मर्डर करेल. मग ती त्या केसमध्ये जातील 2-3 वर्ष. असंच हे सीरियल चालू राहणार प्रेक्षक अजून 5-6 वर्ष तरी. बघूया आता कोणी कॅरेक्टर सोडलं म्हणजे ॲक्टर कुठलाही सोडलं ते सीरियल मग झालं बंद म्हणावं. कारण महिपत आणि नागराज हे कॅरेक्टर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. हे दोन्ही नसते ना तर सीरियल चालणं खूप मुश्किल आहे. कारण आता त्यांच्या ठिकाणी कोणालाही घेतलं तरी खूप छान ॲक्टर्स घेतले तर चालेलही. मात्र आता इथे अर्जुन आणि सायली सुद्धा रिप्लेस झाले तरी नाही चालणार. तर प्रेक्षक बघणं खूप इंटरेस्टिंग आहे पुढच्या एपिसोड्सनी कसं वळण घेणार आहे सीरियल. कारण या सीरियलला आता इथे बघा प्रेक्षक 4 वर्ष पूर्ण होणार डिसेंबर महिन्यामध्ये 4 वर्ष. खूप जास्त मोठा पल्ला गाठलाय. 4 वर्ष सतत नंबर 1 पोझिशनवर आहे. ठरलं तर मग खूप मोठी गोष्ट आहे. कारण 4 वर्ष सतत नंबर 1 कोणतंच सीरियल आजपर्यंत राहिलेलं नाहीये. किती मोठ्या कलाकाराचं तुम्ही बघितलंच नशिबांमध्ये तर तो मराठी ॲक्टर होता खूप मोठा म्हणजे टीव्हीचा नाही सिनेमातला ॲक्टर होता तो तरी. म्हणजेच बघितलं ना तुम्ही प्रेक्षक हो. त्याचं नाव आहे आदिनाथ कोठारे. तर तो सुद्धा नाही चालला. तर मात्र अर्जुन आणि सायलीमुळे किती छान चालतं ठरलं तर मग. त्यामुळे सीरियल खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि एवढे वर्ष चालते म्हणजे खरंच खूप ग्रेट म्हणावं सीरियल कॉन्सेप्ट आणि जे रायटर्स जे लिहितायत खरंच खूप भारी आहे. कारण आता इथे अजून इतका इंटरेस्ट आहे बघा प्रेक्षक सचिनचं काय होईल आपल्याला माहीत नाही. आता प्रिया एक्सपोज होणार, ते पुरावे दाखवणार, परत कोर्टामध्ये हिअरिंग होणार. किती इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. बाकी सीरियल बघा नुसतं काय प्रेम आणि मुलं, प्रेम आणि मुलं. त्यातल्या त्यात तू हिरे माझं मितवामध्ये इंटरेस्टिंग आहे. कारण त्याच्यात राकेश खूप वेगवेगळ्या गोष्टी करत असतो आणि तिची बायको जी असते अंजली, ती तर बिनडोक असते. त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग वाटतं ते सीरियल. तर प्रेक्षक हो तुम्हाला पण खूप इंटरेस्टिंग वाटतात ना हे सगळे सीरियल. तर तुमची आवडती मालिका कोणती आहे? ठरलं तर मग आहे, लग्नानंतर होईलच प्रेम आहे, तू हिरे माझा मितवा आहे, की नवीन मालिका जी आलेली आहे आंधळ्या मुलीची म्हणजेच आनंदीची आवडती तुमची मालिका आहे का? की हळद कुंकू तुमची आवडती मालिका आहे का? म्हणजे ते सीरियल आहे हळद रुसली वगैरे ते आहे का? किंवा तुमची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद आहे का? बाई तुझा आशीर्वाद कसं वाटते तुम्हाला प्रेक्षक हो सीरियल? कारण ते नवीन सीरियल आले, नवीन कॉन्सेप्ट आहे सीरियलचा आणि खूप चांगले ॲक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्हाला कसा वाटतो तो कॉन्सेप्ट नक्की सांगा. आणि 2 आता खूप छान एक सीरियल येणार आहे. 2 लीड ॲक्ट्रेसेसचा बघा प्रेक्षक आणि दोन्हीही लीडिंग आहेत. आणि सेम आहे जे ठरलं तर मग सीरियल काढलेत ना त्यांचंच आहे. तर ते पण आता येणार आहे. किती म्हणजे किती वाजता येणार आहे ते बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षक हो तुम्हाला तुझ्या सोबतीने जास्त आवडतं की वचन दिले तू मला आवडतं? तेही कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची आवडती जोडी कोणती आहे स्टार प्रवाहवरची ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आम्ही सगळ्याच्या अपडेट्स देऊ तुम्हाला आणि आमच्या चॅनलबद्दल काही फीडबॅक द्यायचे असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.